नमः. आज आपण 9वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील पान नंबर 56 वरील नवमः पाठः सूक्तिसुधा बघूया. आता सूक्तिसुधा, सूक्ती म्हणजे चांगल्या उक्ती किंवा वचन आणि सुधा म्हणजे अमृत. तर सूक्तिसुधा म्हणजे सुवचनांचे अमृत. आणि इथे म्हटलंय कंठस्थीकरणार्थम म्हणजे यातले श्लोक हे आपल्याला पाठ करण्यासाठी दिलेले आहेत. बघा, संस्कृत भाषा सुभाषितैहि समलंकृता खलु. म्हणजेच काय म्हटलंय, संस्कृत भाषा ही सुभाषितांमुळे सुशोभित आणि अलंकृत झालेली आहे. पुढे म्हटलंय सुभाषितेभ्यः उद्धृताः नैकविधाः संस्कृतसूक्तयः. म्हणजे सुभाषितांमधून उद्धृत केलेली म्हणजेच घेतलेली वेगवेगळ्या प्रकारची संस्कृत सूक्ती म्हणजे संस्कृत उक्त्या या न केवलम संस्कृते म्हणजे फक्त संस्कृतातच नाहीत, अपितु अन्य भाषास्वपि मार्मिकतया उत्स्फूर्ततया च उपयुक्ताः दृश्यन्ते. म्हणजे ही जी संस्कृत वचनं आहेत ती फक्त संस्कृत भाषेतच नाही तर अन्य भाषांमध्ये सुद्धा मार्मिकपणे आणि उत्स्फूर्तपणे वापरलेली आढळतात. म्हणजे आता तुम्हाला सुद्धा माहीत असेल, मराठीमध्ये सुद्धा आपण पटकन म्हणतो विद्या धनम सर्व धनप्रधानम किंवा वसुधैव कुटुंबकम. म्हणजेच ही जी संस्कृत वचनं आहेत ती वेगळ्या भाषांमध्ये सुद्धा अगदी मार्मिकपणे वापरली जातात. प्रायः जनाः संपूर्णं सुभाषितं न स्मरन्ति. म्हणजे म्हटलंय बहुतेक वेळा काय होतं, जनाः म्हणजे लोक, संपूर्णं सुभाषितम म्हणजे पूर्ण सुभाषित त्यांच्या लक्षात राहत नाही, परंतु सूक्तयः तेषां जिह्वाग्रे तिष्ठन्ति. परंतु त्या ज्या सूक्त्या आहेत किंवा ती जी वचनं आहेत ती मात्र त्यांच्या जिभेवर रुळलेली असतात. म्हणजे त्यांच्या ती इतक्या लक्षात राहतात की पटकन तोंडातून निघतात. भाषावैभवं वर्धयन्त्यः एतादृश्यः सूक्तयः छात्रैः सम्यक् पठितव्याः स्मर्तव्याः च. म्हणजे म्हटलंय भाषावैभवं वर्धयन्त्यः म्हणजे भाषेचं वैभव वाढवणारी अशी जी ही सुवचनं आहेत ती विद्यार्थ्यांनी सम्यक पठितव्याः म्हणजे आवश्यक आणि व्यवस्थितरित्या अभ्यासली पाहिजेत आणि स्मर्तव्याः च आणि लक्षातही ठेवली पाहिजेत. आता त्यातला एक एक श्लोक बघूया आणि त्याचा अर्थ आपण बघूया. बघा, पहिला श्लोक आहे न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्या धनं सर्वधनप्रधानम. आता याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, इथे खाली अन्वयसुद्धा दिलाय, तो पाहूया म्हणजे अर्थ लगेच समजेल. बघा, आता विद्यारूपी धनाचं यामध्ये महत्त्व सांगितलेलं आहे. काय म्हटलंय, विद्याधनं चौरहार्यं न अस्ति. म्हणजेच विद्याधन हे कसं आहे, चौरहार्यं न म्हणजेच विद्यारूपी धन हे चोर चोरी करू शकत नाही. राजहार्यं न म्हणजे राजासुद्धा हे धन आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही किंवा जप्त करू शकत नाही. भ्रातृभाज्यं न म्हणजे भ्रातृ म्हणजे भावंड आणि भाज्य म्हणजे विभागणी. तर या विद्यारूपी धनाची भावांमध्ये वाटणीसुद्धा होऊ शकत नाही. आणि पुढे म्हटलंय भारकारी अपि न अस्ति. म्हणजे हे विद्यारूपी धन कसं आहे तर याचं ओझंसुद्धा वाटत नाही. आणि पुढे म्हटलंय व्यये कृते अपि तत् नित्यं वर्धते एव. व्यये कृते म्हणजे खर्च केले असता सुद्धा ते नेहमी वाढतच जाते. आता विद्यारूपी धन खर्च केले असता म्हणजेच नक्की काय, तर विद्यारूपी धन खर्च केले असता म्हणजे दुसऱ्याला दिले असता. म्हणजे जे आपल्याला ज्ञान आहे ते दुसऱ्याला दिले असता नेहमी आपलं ज्ञान वाढतच जातं. कारण दुसऱ्याला ज्ञान देताना ते आपलं पक्क झालेलं असतं. म्हणूनच काय म्हटलंय,
सत्यमेव विद्याधनम सर्वधनप्रधानम अस्ति. म्हणूनच म्हटलंय खरं आहे की विद्याधन, विद्यारूपी जे हे धन आहे हे सर्व प्रकारच्या धनांमध्ये सर्वश्रेष्ठच आहे. कारण की जो पैसा असेल किंवा संपत्ती असेल ते चोर चोरी करू शकतात, राजा ते हरण करू शकतो, भावांमध्ये त्याची वाटणी होऊ शकते आणि त्याचं ओझंही वाटू शकतं आणि खर्च केलं तर ते संपणारच आहे. पण या उलट विद्यारूपी धन मात्र कोण चोरू शकत नाही, राजा ते हरण करू शकत नाही, भावांमध्ये त्याची वाटणी होऊ शकत नाही आणि ओझंसुद्धा त्याचं आपल्याला वाटत नाही आणि त्याचा जरी खर्च केला तरी ते वाढतच जातं. म्हणून म्हटलंय विद्याधन हे सर्व धनांमध्ये सर्वश्रेष्ठच आहे. हा झाला पहिला श्लोक. आता दुसरा बघा. अयम निजः परो वेति गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. आता बघा याच्यामध्ये काय म्हटलंय, तर हा श्लोक कशासाठीचा आहे, तर संकोचित मनोवृत्तीचे लोक आणि उदार मनोवृत्तीचे लोक कसे असतात हे सांगताना ते म्हणतायत. बघा, लघुचेतसां कृते अयम निजः परः वा इति गणना अस्ति. आता लघुचेतसां म्हणजेच काय, लघु म्हणजे लहान आणि चेतस म्हणजे मन, म्हणजेच लहान मन म्हणजेच काय, तर संकोचित मनोवृत्तीचे जे लोक असतात त्यांच्यासाठी अयम निजः म्हणजे हा माझा, अयम परः म्हणजे हा परका, इति गणना अस्ति म्हणजे अशी त्यांची समजूत असते किंवा असा त्यांचा विचार असतो. तर संकोचित मनोवृत्तीचे लोक असा विचार करत असतात की हा माझा, हा परका, म्हणजेच संकोचित मनोवृत्तीचे लोक हे माझं तुझं करणारे असतात. पण पुढे काय म्हटलंय बघा, उदारचरितानां कृते, पण उदारचरित म्हणजे ज्यांचं मन मोठं आहे, उदार मनोवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यासाठी मात्र उदारचरितानां कृते तू वसुधा एव कुटुंबकम अस्ति. म्हणजे ज्यांचं मन मोठं आहे त्यांच्यासाठी तर वसुधा म्हणजे पृथ्वी, तर हे पृथ्वी हेच त्यांचं कुटुंब असतं. म्हणजेच ते लोक हा माझा, हा त्याचा असा विचार करत नाहीत, तर सगळे जग हेच माझं कुटुंब आहे असा ते विचार करतात. म्हणूनच म्हणतात ना की मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येतं. अशा प्रकारे हा दुसरा श्लोक होता. आता आपण तिसरा श्लोक बघूया. परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थमिदं शरीरम. आता बघा हा श्लोक परोपकाराबद्दलचा आहे. आता परोपकार म्हणजे काय, तर पर म्हणजे दुसरे लोक आणि दुसऱ्यांवर केलेला उपकार म्हणजेच परोपकार. आता उपकार म्हणजे आपण एखादी केलेली मदत असं आपण म्हणू शकतो. आता इथे काय म्हटलंय बघा, वृक्षाः परोपकाराय फलन्ति म्हणजेच झाडांना परोपकारासाठी फळे येतात. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की झाडांची फळे ही दुसऱ्यांसाठीच असतात. झाडे स्वतःची फळं स्वतः खातात का, तर नाही. त्याच्यामुळे त्यांची जी फळं आहेत ती दुसऱ्यांच्याच उपयोगी येत असतात. तसंच पुढे म्हटलंय नद्यः, पुढे म्हटलंय नद्यः परोपकाराय वहन्ति आणि नद्यासुद्धा परोपकारासाठी वाहतात. म्हणजेच त्यांचं पाणी आहे, जे नद्यांचं जे पाणी आहे ते सुद्धा दुसऱ्यांना उपयोगी पडावं म्हणूनच असतं. आणि पुढे म्हटलंय गावः परोपकाराय दुहन्ति. आता इथे गावः म्हणजे गाई, तर ज्या गाई आहेत त्यासुद्धा परोपकारासाठी म्हणजेच दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी म्हणूनच दूध देत असतात. आणि पुढे म्हटलंय इदम शरीरम परोपकारार्थम एव अस्ति. आणि त्याचप्रमाणे माझे हे जे शरीर आहे ते सुद्धा परोपकारासाठीच आहे. आता ज्याप्रमाणे झाडे, नद्या किंवा गायी हे निस्वार्थपणे दुसऱ्याला मदत करत असतात,
त्यांच्या मनात कोणताच स्वार्थी भाव नसतो, तर त्याचप्रमाणे आपल्या या शरीराचाही उपयोग इतरांच्या मदतीसाठीच झाला पाहिजे. म्हणून असं म्हटलंय शेवटी की परोपकारार्थम इदम शरीरम. हा झाला तिसरा श्लोक. आता पुढचा बघा. जाड्यम धियो हरति सिंचति वाचि सत्यम मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति चित्तं प्रसादयति दीक्षितनोति कीर्तिं सत्संगतिः कथय किं न करोति पुंसाम. आता बघा याच्यात काय म्हटलंय, तर सत्संगती म्हणजेच चांगल्या माणसांची संगत किंवा सज्जनांचा सहवासामुळे काय काय होतं, तर हे सांगताना ते म्हणतात सत्संगती ही धियः जाड्यम हरती. म्हणजे सत्संगतीमुळे बुद्धीचा मंदपणा दूर होतो. धियः म्हणजे बुद्धी आणि जाड्य म्हणजे मंदपणा, तर बुद्धीचा मंदपणा दूर होतो. म्हणजेच काय होतं, तर आपलं अज्ञान दूर होतं सज्जनांच्या सहवासामुळे. आणि पुढे म्हटलंय वाची सत्यम सिंचती. आणि काय होतं, चांगल्या लोकांच्या सहवासामुळे आपल्या वाणीमध्ये सत्याचे सिंचन होते. म्हणजेच काय होतं, तर आपल्या वाणीत सत्यता येते, म्हणजेच आपण नेहमी खरे बोलू लागतो. पुढे म्हटलंय मानोन्नतीम दिशती. म्हणजेच काय, तर सत्संगतीमुळे आपल्याला मान आणि उन्नती म्हणजेच प्रगतीचा मार्ग सापडतो. म्हणजेच सत्संगती आपल्याला तो मार्ग दाखवते. आणि पुढे म्हटलंय पापम अपाकरोती. म्हणजे आपलं जे पाप आहे ते दूर होतं, म्हणजेच आपले पाप धुवून निघतात. कारण की सज्जनांच्या सहवासामुळे आपण वाईट गोष्टींचा अवलंब करत नाही, चांगल्याच गोष्टी आपल्या हातून घडत असतात, त्यामुळे आपलं पापही दूर होतं. पुढे म्हटलंय चित्तम प्रसादयती. म्हणजेच काय, तर आपलं मन, चित्त म्हणजेच मनही प्रसन्न होतं. आणि पुढे म्हटलंय दीक्षु कीर्तिम तनोती. दीक्षु म्हणजे सगळ्या दिशांना आपली कीर्ती तनोती म्हणजे पसरते. कारण आपण सज्जनांच्या सहवासात असतो, त्यामुळे चांगली कामे करतो, त्यामुळे आपोआपच लोक आपल्याला ओळखायला लागतात. म्हणून म्हटलंय की सगळ्या दिशांना आपली कीर्ती पसरते. पुढे म्हटले कथय सा सत्संगती ही पुंसाम किम हितम न करोती. म्हणजे म्हटले मग सांगा बरं, ही सत्संगती म्हणजे हा सज्जनांचा सहवास पुंसाम म्हणजे पुरुषांचा किंवा माणसांचा, किम हितम न करोती म्हणजे माणसांचे कोणते हित करत नाही असं म्हटले. म्हणजेच सज्जनांच्या सहवासामुळे माणसाचं सगळं हितकारकच गोष्टी माणसाच्या होत असतात. म्हणून म्हटले की सांगा बरं, सज्जनांच्या सहवासामुळे माणसांचे कोणते हित होत नाही, तर सगळे हितकारकच होते असं इथे म्हणायचं आहे. हा जो श्लोक आहे चौथा, हा नीतिशतकम मधला आहे. आता नीतिशतकम हा एक ग्रंथ आहे भर्तृहरी या कवीने लिहिलेला, ज्यात 100 श्लोक आहेत आणि त्याच्यामध्ये सज्जनांच्या सहवासाबद्दल सांगताना हा श्लोक तिथे आलेला आहे. तर हा होता चौथा श्लोक. आता आपण पुढचा श्लोक बघूया, 5वा. बघा काय म्हटलंय, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्र एतास्तु न पूज्यन्ते सर्वस्तत्राफलाः क्रियाः. म्हणजेच आता बघा याचा अर्थ अन्वय बघूया. यत्र नार्यः पूज्यन्ते. यत्र म्हणजे जिथे, नार्यः म्हणजे स्त्रिया, नारी हा यामधला मूळ शब्द आहे आणि हे नार्यः हे काय आहे, बहुवचन झालेलं आहे. तर जिथे नार्यः म्हणजे स्त्रिया, पूज्यन्ते म्हणजे जिथे स्त्रियांची पूजा केली जाते. आता पूजा केली जाते म्हणजेच काय, तर जिथे स्त्रियांना मान सन्मान दिला जातो किंवा त्यांचा आदर केला जातो असा इथे अर्थ घ्यायचा आहे. तर अशा ठिकाणी काय म्हटले, तत्र देवताः रमन्ते म्हणजे तिथे देवसुद्धा रममाण होतात. म्हणजेच देवतांचा सुद्धा तिथे वास असतो. जिथे स्त्रियांना मान सन्मान दिला जातो तिथे देवतासुद्धा आनंदाने राहतात.
पण या उलट बघा पुढे, यत्र तू एताः न पूज्यन्ते, पण ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जात नाही, म्हणजेच त्यांना मान दिला जात नाही, आदर केला जात नाही, अशा ठिकाणी मात्र सर्वाः क्रियाः अफलाः भवन्ति, अशा ठिकाणी मात्र सर्वच कार्य निष्फळ होतात. म्हणजेच त्या ठिकाणी कोणतीच कार्य सफल होत नाहीत. कारण की उलट ज्या ठिकाणी स्त्रियांना आदर दिला जातो अशा ठिकाणी देवताही संतुष्ट असतात, समाधानी होतात, त्या ठिकाणी सगळी कामं सफल होतात. पण या उलट जर स्त्रियांना आदर दिला जात नसेल तर अशा घरात मात्र कोणतंच कार्य सफल होत नाही असं म्हटलंय. तर हा जो श्लोक आहे हा मनुस्मृतीतला आहे आणि स्त्रीपूजनाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे आणि स्त्रियांचे आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे हे सांगणारा हा 5वा श्लोक आहे. तसंच आता आपण पुढचा श्लोक बघूया. 6वा श्लोक बघा. चातक स्त्री चतुरान पयःकणान याचते जलधरं पिपासया सोऽपि पूरयति विश्वंभस हंत हंत महतामुदारता. आता याच्यात काय म्हटलंय बघूया. अन्वय बघा. यदा चातकः पिपासया जलधरं त्रिचतुरान पयःकणान याचते, म्हणजे म्हटलंय यदा म्हणजे जेव्हा, चातकः म्हणजे चातक नावाचा पक्षी. आता संस्कृतमध्ये बऱ्याच वेळा या चातक पक्षाचा उल्लेख आढळतो. हा पक्षी पावसाच्या पाण्यावर जगत असतो आणि पावसाळ्यात तो आकाशात डोळे लावून बघत असतो. पावसाच्या पाण्याची तो आतुरतेने वाट बघत असतो. म्हणून म्हटले यदा चातकः पिपासया, म्हणजे जेव्हा चातक पक्षी पिपासया म्हणजे तहानेने अगदी व्याकुळ होऊन, जलधरम, जलधरम म्हणजे जो जल म्हणजेच पाणी धारण करतो तो कोण, तर ढग. जलधरम त्रिचतुरान म्हणजे 3-4, पयःकणान, पयः म्हणजे पाणी, तर पाण्याचे थेंब, याचते म्हणजे मागतो. म्हणजेच जेव्हा चातक पक्षी तहानेने व्याकुळ होऊन ढगाकडे 3-4 पाण्याचे थेंब मागतो, तदा सह मेघः, तर तेव्हा तो ढग, अपि विश्वम अंभसा पूरयति, तर तेव्हा मेघ म्हणजे ढग काय करतो, तर ढगसुद्धा विश्व म्हणजे सगळं जगच, संपूर्ण विश्वालाच तो पाण्याने भरून टाकतो. म्हटले अंभसा पूरयति म्हणजे सगळ्या जगालाच तो पाण्याने भरून टाकतो. पुढे म्हटले हंत हंत कियती एषा महताम उदारता, म्हणजे म्हटले वा केवढे हे मोठ्यांचे औदार्य. म्हणजेच आता हंत हंत हे जे आहे हे तोंडातून निघालेले उद्गार आहेत, म्हणजेच आपण म्हणतो ना वा या पद्धतीने. तर कियती एषा महताम उदारता म्हणजे म्हटले वा केवढे हे मोठ्यांचे औदार्य. आता औदार्य म्हणजेच उदारता. आता इथे असं का म्हटलंय, तर कारण चातकाने फक्त 3-4 पाण्याचे थेंब मागितले होते, पण ढगाने काय केलं, तर पूर्ण जगालाच त्याने पाण्याने भरून टाकलं. म्हणून मोठ्या लोकांच्या उदारतेचे वर्णन करणारा हा श्लोक होता. तसंच आता आपण 7वा श्लोक बघूया. बघा. ते शतं हि वयं पंच स्वकीये विग्रहे सती परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पंचाधिकं शतम. आता बघा याच्यात काय म्हटलंय. युधिष्ठिरः वदती, म्हणजे इथे युधिष्ठिर म्हणतोय की स्वकीये विग्रहे सती. स्वकीये म्हणजेच काय, तर आपापसामध्ये, विग्रहे म्हणजे भांडण किंवा युद्ध जर असेल, आपापसातलं जर आपलं भांडण किंवा युद्ध असेल, तर ते शतम वयम ही पंच स्मः, म्हणजेच तो म्हणतोय जर आपापसातलं भांडण असेल तर ते शतम म्हणजे ते 100 आणि आपण वयम पंच म्हणजे आपण 5 जण असू. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की महाभारतामध्ये 5 पांडव आणि 100 कौरव होते. म्हणून तो म्हणतोय जेव्हा पांडव आणि कौरव यांच्यामध्ये आपापसातलं युद्ध असेल त्यावेळी काय असेल, तर 5 पांडव म्हणजे आपण 5 जण आणि ते 100 कौरव
असे अपोजिट साईडला लढणार. पण पुढे म्हटले परैहि विग्रहे प्राप्ते तू वयम पंचाधिकम शतम स्मः. पुढे म्हटले पण परैहि विग्रहे प्राप्ते, परैहि म्हणजे दुसऱ्याशी जर युद्ध करायचं असेल तर काय होईल, तर मात्र आपण 100 + 5 म्हणजेच 105 जण असू. कारण दुसऱ्याशी युद्ध करायचं असताना आपण 105 जण एका बाजूला आणि आपल्या विरुद्ध तो शत्रू असेल, असं हे युधिष्ठिर आपल्या भावांना उपदेश करतोय की जर आपापसातलं भांडण असेल तर आपण 5 आणि ते 100 असं असेल, आणि जर दुसऱ्याशी युद्ध करायचं असेल तर आपण 105 आणि तो शत्रू एका बाजूला असं असणार आहे. पुढे बघा शेवटचा श्लोक 8वा. पठकः पाठकश्चैव ये चान्ये शास्त्रवाचकाः सर्वे व्यसनिनो ज्ञेया यः क्रियावान् स पंडितः. आता याच्यात काय म्हटलंय बघा, पठकः पाठकः. आता पठकः म्हणजेच पठण करणारा म्हणजेच शिकणारा, जसे की विद्यार्थी, आणि पाठकः म्हणजेच शिकवणारे म्हणजेच आपले शिक्षक. आणि पुढे म्हटले च अन्ये शास्त्रवाचकाः, आणि जे बाकीचे शास्त्र वाचणारे असतील, शास्त्रांचा अभ्यास करणारे असतील, ते व्यसनिनः ज्ञेयाः. तर जे विद्यार्थी असतील किंवा जे शिकवणारे शिक्षक असतील किंवा जे शास्त्रांचा अभ्यास करणारे असतील ते व्यसनी समजावेत असं म्हटलंय. आता व्यसनी याचा अर्थ इथे कसा घ्यायचा आहे, तर फक्त एकच नाद लागल्यासारखा ते शिकत आहेत, वाचत आहेत, पण ते जे शिकत आहेत त्याचा योग्य वापर ते आपल्या दैनंदिन जीवनात करतच नाहीत, म्हणून त्यांना व्यसनी म्हटले. पण पुढे काय म्हटलंय बघा, या उलट यतः यः क्रियावान सह एव पंडितः अस्ति. पण पुढे म्हटलंय जो क्रियाशील असतो म्हणजेच जो प्रत्यक्षात क्रिया करतो तोच खरा पंडित होय. आता पंडित व्यक्ती सखोल अभ्यास तर करतोच, पण जे शिकलेलं आहे त्याचं तो आपल्या कृतीतून आचरणही करत असतो. म्हणूनच आपण पुस्तकांमध्ये वाचतो की मोठ्यांचा नेहमी आदर करावा, पण हे समजा नुसतं वाचूनच एखाद्याने जर सोडून दिलं आणि प्रत्यक्षात तसं केलंच नाही तर त्याला पंडित म्हणता येत नाही. म्हणून जो वाचलेल्या अभ्यासलेल्या गोष्टी कृतीतून करतो आणि आचरणात आणतो तोच खरा पंडित होय असं इथे म्हटलंय. तर अशा प्रकारे हे सुक्तीसुधामधले श्लोक होते, त्यांचा आपण अर्थ बघितलेला आहे. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.